नमस्कार, तुमचं अंकिता किचन्स डायरीमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अगदी 10 मिनिटात होणारे उन्हाळी पेय। तर इथे मी 2 मोठे चमचे कोकम आगळ घेतले। तुम्ही बाजारात जे रेडीमेड सरबत मिळतं तेही घेऊ शकतात। चिमूटभर मी काळं मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे साखर दळून घेतलेली आहे। इथे 7 ते 8 पानं मिंट लिव्स घेतलेले आणि इथे एक लिंबूची फोड घेतलेली सजावटीसाठी। इथे बर्फाचे तुकडे घेतलेले आहे आणि हा एक सोडा आहे जो बाजारात इझिली अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला। तर हा मी बिस्लरीचा सोडा घेतलेला आहे। प्लेन सोडा घेऊ शकतात किंवा स्प्राईट हेही घेऊ शकतात तुम्ही। इथे मी एक काचेचा ग्लास घेतलेला आहे। तर मी आता याच्यात जे आपलं कोकम आगळ आहे तर ते टाकून घेते। हे थोडं घट्टसर असतं। तुम्ही जे बाजारातून सरबत आणतात तर ते थोडंसं पातळ असतं। यात मी आता साखर टाकून घेते। 2 चमचे साखर घेतलेली, पण आम्हाला थोडं कमी गोड आवडतं त्यामुळे मी इथे 1.5 चमचा टाकलेली आहे। तुम्ही जे बाजारातून सरबत आणणार कोकम सरबत त्यात साखर असते, त्यामुळे साखर यात नाही टाकली तरी चालेल। तर आता ही स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पाने टाकून घेणार आहे मी। साखरेला चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्या कोकम आगळमध्ये, त्यामुळे त्यात लम्स राहत नाही साखरेचे। तर आता इथे मी पुदिन्याचे पाने टाकून घेते। ह्या पुदिन्यांच्या पाण्याने एक रिफ्रेशिंग आणि मिंटचा छान फ्लेवर येतो। इथे एक चिमूटभर मी काळं मीठ टाकलेलं आहे। काळं मिठाने एक गोड आंबट असं आणि एक थोडासा खारट असा स्वाद येतो। तर आता इथे मी बर्फाचे तुकडे टाकते। 3 ते 4 तुकडे टाकायचे बर्फाचे। सरबताला चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आणि साखर एकजीव होईल। तर आता इथे मी हा एक बिस्लरी सोडा घेतलेला आहे। तुम्ही कोणताही सोडा घेऊ शकतात, कोणत्याही ब्रँडचा। तुम्ही स्प्राईटही घेऊ शकतात, पण स्प्राईट हे गोड असल्यामुळे मला ते जास्त आवडत नाही। तर इथे मी प्लेन सोडा घेतलेला आहे आणि एक ग्लास भरेल असा सोडा मी ओतून घेतला आहे ग्लासामध्ये। तर आणि इथे चांगलं हलवून घ्यायचं आहे। जे आपलं कोकम आगळ किंवा सरबत खाली बसलेलं असतं ते एकजीव होतं सोड्यामध्ये। तर आता तुम्ही पाहू शकतात आपलं अगदी झटपट होणारं आणि उन्हाळ्याचं थंडगार असं पेय झालेलं आहे। तर ही रेसिपी तुम्ही कधी म्हणजे अगदी सहजपणे सोपी पद्धतीने करू शकतात। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत चला बाय बाय।